नमस्कार मित्रांनो, मी सागर गायवट। मित्रांनो, जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल किंवा तुम्ही नवीन पॅन कार्ड काढण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। मित्रांनो, 1 एप्रिल 2026 पासून पॅन कार्डशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल केले जात आहेत। आता फक्त आधार कार्ड असून चालणार नाही तर कागदपत्रांची लिस्ट वाढली आहे। हे नियम काय आहे आणि तुमच्या व्यवहारावर याचा काय परिणाम होईल, चला जाणून घेऊया। मित्रांनो, आतापर्यंत आपण फक्त आधार कार्ड वापरून पॅन मिळवू शकत होतो, पण आता 1 एप्रिल 2026 पासून ही सुविधा बंद होत आहे। आता नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून पुढीलपैकी एक कागदपत्र देणे अनिवार्य असेल। 10वीची गुणपत्रिका, मार्कशीट, जन्म प्रमाणपत्र किंवा पासपोर्ट। म्हणजेच आता पॅन कार्ड प्रक्रिया अधिक कडक होणार आहे। दुसरा मोठा बदल म्हणजे नाव आणि जन्मतारीख। तुमच्या आधार कार्डवर जे नाव असेल अगदी तेच नाव पॅन कार्डवर असणे आवश्यक आहे। जर नावामध्ये किंवा स्पेलिंगमध्ये थोडाही बदल असेल तर तुमचा अर्ज थेट नाकारला जाईल। 1 एप्रिल पासून सर्व नवीन अर्जासाठी आणि दुरुस्तीसाठी फक्त नवीन फॉर्मॅटमधील अर्ज ग्राह्य धरले जातील। सरकारने पॅन कार्ड अनिवार्य असलेल्या व्यवहारांच्या मर्यादेत काही सवलती आणि काही ठिकाणी कडक निर्बंध आणले आहेत। मालमत्ता आधी 10 लाखांवरील व्यवहाराला पॅन लागायचा, आता ही मर्यादा 20 लाख रुपये करण्यात आली आहे। वाहने, जर तुम्ही 5 लाखापेक्षा जास्त किमतीची गाडी खरेदी करत असाल तर पॅन कार्ड द्यावे लागेल। हॉटेल बिल, येथे नियम कडक झाला आहे। आधी 50,000 रुपयांचा हॉटेल बिलसाठी पॅन लागायचा, आता ही मर्यादा 1 लाख रुपये करण्यात आली आहे। तर मित्रांनो, हे होते 1 एप्रिल 2026 पासून लागू होणारे पॅन कार्डचे नवीन नियम। जर तुमचा आधार आणि पॅनवर नाव वेगळे असेल तर ते आत्ताच दुरुस्त करून घ्या, जेणेकरून भविष्यात अडचण येणार नाही। ही माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। अशाच अपडेटसाठी आपल्या ऑफिशियल टेक गुरु मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।